आज आपण आपल्या मोबाईलचा कॅमेरा उघडतो, एक बटन दाबतो आणि एका सेकंदात फोटो क्लिक होतो। काही वेळा तर आपण एका मिनिटात 10 फोटो काढतो। पण विचार करा, असा एक काळ होता जेव्हा एकच फोटो काढण्यासाठी तब्बल 8 तास वाट पाहावी लागायची। आणि विशेष म्हणजे त्या एका फोटोने संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला। नमस्कार मंडळी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। आज जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आपण एक अनोखा इतिहास जाणून घेणार आहोत। ही गोष्ट आहे 1826 सालची। फ्रान्समधील संशोधक जोसेफ निसेफोर निएप्स अनेक वर्षे एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत होते। समोर दिसणारं दृश्य कायमचे जतन करता येईल का? चित्रकार चित्र काढू शकत होते, पण निसर्गाने स्वतः काढलेलं चित्र जतन करणं अशक्य वाटत होतं। निएप्स यांनी यासाठी कॅमेरा ऑब्स्क्युरा नावाचं साधन वापरलं। हे साधन बाहेरचं दृश्य एका छोट्या छिद्रातून आतल्या पृष्ठभागावर उलटं दाखवलं असे, पण ते दृश्य कायमस्वरूपी जतन करण्याचं तंत्र त्या काळात अस्तित्वात नव्हतं। अनेक अयशस्वी प्रयोगानंतर त्यांनी एक वेगळी कल्पना वापरली। त्यांनी टीन मिश्र धातूच्या एका प्लेटवर बिटुमेन ऑफ ज्युडिया नावाचा प्रकाश संवेदनशील पदार्थ वापरला। सूर्यप्रकाश पडलेल्या भागात हा पदार्थ कडक होत असे, तर सावलीत राहिलेल्या भागात मऊच राहायचा। फोटो काढून झाल्यावर त्यांनी लॅव्हेंडर ऑइल आणि इतर द्रावण्यांच्या मदतीने मऊ भाग धुवून काढला आणि हळूहळू त्या धातूच्या प्लेटवर एक कायमस्वरूपी प्रतिमा उमटली। या प्रक्रियेला त्यांनी हिलोग्राफी म्हणजे सूर्याने लिहिलेलं चित्र असं नाव दिलं। मात्र या प्रक्रियेची एक मोठी अडचण होती, ती म्हणजे वेळ। त्या काळातील रसायनं इतकी कमी संवेदनशील होती की पुरेसा प्रकाश मिळण्यासाठी प्लेटला अनेक तास उन्हात ठेवावं लागत होतं। त्यामुळे निएप्स यांनी आपल्या घराच्या खिडकीतून दिसणारं दृश्य कॅमेऱ्यासमोर ठेवलं आणि जवळपास 8 तास कॅमेरा तसाच स्थिर ठेवला। याच फोटोचं नाव होतं व्ह्यू फ्रॉम द विंडो ॲट ली ग्रास। आज हा फोटो जगातील सर्वात जुना जतन झालेला कायमस्वरूपी छायाचित्र म्हणून ओळखला जातो। या फोटोमध्ये एक विशेष गोष्ट दिसते। इमारतींच्या 2 विरुद्ध बाजूंवर प्रकाश पडलेला दिसतो, कारण 8 तासांच्या कालावधीत सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत होता। त्यामुळे दिवसातील वेगवेगळ्या वेळेचा प्रकाश त्या एकाच फोटोमध्ये नोंदवला गेला आणि म्हणूनच हा फोटो पाहताना वेळच जणू एका फ्रेममध्ये बंदिस्त झाल्याचा अनुभव येतो। मात्र इथे एक रंजक तथ्यही आहे। अनेक दशकांपासून हा फोटो 8 तासांच्या एक्सपोजरने घेतला गेला अशीच माहिती प्रसिद्ध आहे। पण नंतर काही संशोधकांनी निएप्स यांच्या मूळ नोंदींचा अभ्यास करून असा अंदाज व्यक्त केला की प्रत्यक्षात हा एक्सपोजर 8 तासांपेक्षाही जास्त, कदाचित अनेक दिवसांचा असू शकतो। तरी सुद्धा सर्वसामान्य इतिहासात आणि छायाचित्रणाच्या अभ्यासकांमध्ये 8 तासांचे एक्सपोजर हीच माहिती सर्वाधिक मान्य आणि प्रसिद्ध आहे। निएप्स यांच्या या यशानंतर छायाचित्रणाच्या क्षेत्रात वेगाने बदल घडू लागले। लुईस डॉगेर यांनी पुढे डॉगेरियोटाइप तंत्र विकसित केलं। या नव्या पद्धतीमुळे फोटो काढण्यासाठी लागणारा वेळ 8 तासांवरून काही मिनिटांपर्यंत कमी झाला। पुढे फिल्म कॅमेरे आले, रंगीत छायाचित्रण आलं, डिजिटल कॅमेरे आले आणि आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काही सेकंदात अविश्वसनीय दर्जाचे फोटो तयार होतात। पण या सगळ्याची सुरुवात झाली ती त्या एका धूसर, अस्पष्ट आणि ऐतिहासिक फोटोपासून। आज आपण एका दिवसात शेकडो फोटो काढतो, पण त्या काळात एका फोटोसाठी दिवसाचा मोठा भाग खर्च करावा लागायचा। आणि म्हणूनच त्या पहिल्या छायाचित्राचं महत्त्व केवळ तो पहिला फोटो होता म्हणून नाही, तर मानवाने पहिल्यांदाच वेळ, प्रकाश आणि वास्तव यांना कायमस्वरूपी एका प्रतिमेत बंदिस्त केलं म्हणून आहे। म्हणूनच प्रत्येक वर्षी 19 ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक छायाचित्रण दिन हा फक्त सुंदर फोटो काढण्याचा दिवस नाही, तो त्या जिद्दी संशोधकांना सलाम करण्याचा दिवस आहे, ज्यांनी अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाला वास्तवात उतरवलं। पुढच्या वेळी तुम्ही मोबाईलवर एका क्षणात फोटो काढा, त्या पहिल्या छायाचित्राचा विचार नक्की करा, कारण आजचा 1 सेकंदाचा फोटो कधी काळी तब्बल 8 तासांच्या संयमातून जन्माला आला होता। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमच्या मते जगातील सर्वात ऐतिहासिक छायाचित्र कोणतं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।